जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असल्यानं त्र्यंबकेश्वर तालुका आणि शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये त्र्यंबक जवळ असलेल्या टाके हर्ष या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ उडाली होती। 4 ऑगस्टला संपत घोटे टाके हर्ष परिसरातून जात असताना अचानक पाणी वाढू लागल्यानं त्यांनी व त्यांच्या सोबत असणाऱ्या साथीदारांनी समय सूचकता राखत वाढत्या पाण्यातून पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात घोटे वाहून गेले। त्यांचा यावेळी मृत्यू झाला। दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी त्र्यंबक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता। मात्र 2 दिवस उलटूनही प्रशासनाकडून त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं नाहीये। या उलट मृतदेह तब्बल 2 दिवसांनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। 2 दिवस मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवूनही शवविच्छेदन का करण्यात आलं नाही? जिल्ह्यातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी यांना राज्यात किंमत आहे की नाही? प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे संपत घोटे यांचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जातंय। दरम्यान शवविच्छेदन न करता नातेवाईकांच्या ताब्यात तब्बल 2 दिवसांनी मृतदेह देण्यात आल्यानं घोटे यांच्या नातेवाईकांसह त्र्यंबक वासियांकडून संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।